आज पहिल्यांदाच शेंगोळ्यांची आमटी बनवली आणि एवढी भन्नाट झाली की तोंडाला चवच आली, इतकी अप्रतिम झाली। समोरच्या ताई आहेत ना, त्यांनी मला शिकवली आणि मी त्याप्रमाणे बनवली आणि खूपच सुंदर तयार होते। म्हणजे टेस्ट म्हणाल तर अगदी अप्रतिम अशी तयार होते। खरं तर शेंगोळ्यांची आमटी ही हुलग्यांच्या पिठापासून तयार करतात, पण इथे हुलग्यांचं पीठ नसेल तर आपण वेगळ्या पद्धतीने पण बनवू शकतो। तर पहिल्यांदा मी इथे लसूण, आलं, मिरची, कोथिंबीर आणि जिरं हे सगळं काही मिक्सरमधून वाटण तयार करून घेणार आहे। मिक्सरमधून थोडंसं पाणी टाकून आपल्याला ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। पाणी फार जास्त टाकायचं नाही, थोडंच टाकायचं आणि त्याची पेस्ट तयार करून घ्यायची। आणि मग ही पेस्ट तयार झालेली आहे ना, ही एका वाटीमध्ये काढून घ्यायची, कारण की आपल्याला 2 ठिकाणी ही पेस्ट वापरायची आहे। एक तर कणिक मळताना आपल्याला थोडंसं हे वापरावं लागणार आहे आणि फोडणी देताना फोडणीत पण आपल्याला हे घालायचं आहे। त्यामुळे ही आधी वाटीमध्ये काढून घेऊ, मग थोडी थोडी आपल्याला वापरता येईल। वाटीमध्ये काढून झाल्यानंतर आता पिठांचं मी तुम्हाला सांगते। हुलग्यांचं पीठ आपल्याकडे नसतं, मग त्यावेळी काय करायचं, 1 वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं। इथे अर्धी वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। नंतर 4 ते 5 चमचे इथे डाळीचं पीठ घेतलेलं आहे। अर्धा चमचा हळद घालून घ्यायची ह्याच्यामध्ये आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं। इथे तिखट घालणार नाही आहे मी, कारण की जी आपण पेस्ट बनवलेली आहे ती पेस्टच आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत। तर चवीप्रमाणे मीठ घालून मग ही जी पेस्ट आहे ना, ह्याच्यातली 1 चमचाभर पेस्ट घातलेली आहे। ह्याच्यामध्ये मिरच्या आहेत त्यामुळे लाल तिखट घातलेलं नाही आहे। नंतर ओवा छान असा स्मॅश करून ओवा घालून घ्यायचा, त्याचा छान एक असा सुगंध येतो आणि खायला पण छान लागतो त्याच्यामध्ये ओवा। आणि 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचं आणि थोडं थोडं करून असं हे पीठ छान मळून घ्यायचं। आधी सगळं व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं। मिक्स झाल्यानंतर आहे ना, आपण गव्हाची कणिक कशी मळतो पोळ्यांसाठी किंवा म्हणजे चपात्यांसाठी, त्याप्रमाणेच सेम हे कणिक आपल्याला मळून घ्यायचं। जास्त घट्टही मळायचं नाही आहे आणि जास्त पातळही मळायचं नाही आहे, असं मऊसूत असं कणिक छान मळून घ्यायचं। थोडं थोडं पाणी घालून हे मळून घ्यायचं असतं। खरं तर हे जे बनवतात ना शेंगोळे, हे याच्यापासून बनवतात, हुलग्याच्या पिठापासून बनवतात, ते प्रसिद्ध असतात। पण प्रत्येक ठिकाणी हुलग्यांचं पीठ अवेलेबल नसतं, पण आपल्याकडे ज्वारीचं आणि गव्हाचं पीठ असतं ना, त्याचं जरी बनवलं ना तुम्ही हे अशा पद्धतीने, तरी अप्रतिम लागतात, खूप सुंदर लागतात। त्यामुळे मी आता हे अशा पद्धतीने बनवते। म्हणजे मलाही हे अगदी समोरच्या ताईंनी शिकवलं त्याप्रमाणे मी बनवते आणि पहिल्यांदाच बनवल्यानंतरही खूप छान झाले। म्हणजे सगळ्यांना घरात खूप आवडले खायला आणि एक तोंडाला एक वेगळीच अशी छान अशी चव येते। आता हे भिजवून झाल्यानंतर थोडंसं अगदी 1 थेंबभर तेल घालून छान असं पीठ हे व्यवस्थित मळून घ्यायचं। हे बघा मी कसं टेक्स्चरने मळलेलं आहे, बघू शकता तुम्ही। फार घट्टही नाही आहे आणि फार लूजही नाही आहे हे पीठ। आणि हे छान असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। आता एकजीव करून घेतल्यानंतर ना, आपण त्याला असा आकार द्यायचा आहे। तर काय करायचं, असं थोडंसं आहे ना, एक अशी गोळी काढून घ्यायची हातावरती, हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि थोडंसं पीठ काढून असं हातावरतीच ते मोठं असं लांबडं करून घ्यायचं, लांब असं फिरवून घ्यायचं। आता हे मी एक एक करून करते आहे। तुम्हाला जर जास्त शॉर्टकट पद्धत हवी असेल ना, तर पोळपाटावरती मोठीचं मोठी अशी एक हे करून घ्यायची, तयार करून घ्यायची लाईन आणि त्याप्रमाणे असं छोटे छोटे आकाराचे तयार करून घ्यायचे। तुम्ही इथे कुठलाही आकार तयार करू शकता, मी असं या आकाराचे तयार करून घेतले। मॅक्झिमम हीच पद्धत आहे हाच आकार देण्याची, तर मी त्याप्रमाणेच बनवून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने सगळे करून घेतलेले आहेत। आता मी एक एक करून घेतलेले आहेत। तुम्ही पोळपाटावरती एकच मोठी अशी हे तयार करून रोल तयार करून करू शकता। आता तेल घेतलेलं आहे मी फोडणीसाठी, ह्याच्यामध्ये मोहरी घातलेली आहे, जिरं घातलेलं आहे। जिरं घालून झाल्यानंतर इथे अर्धा चमचा परत हळद घालून घ्यायची ह्याच्यामध्ये आणि आपण जे वाटण तयार केलेलं आहे ना, ते वाटण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं। आता हे सगळंच्या सगळंच वाटण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे, कारण की हे थोडंसं मी स्पायसी बनवते आहे, तर मी वाटण घालून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये। नंतर 1 चमचाभर तिखट घालून घेतलेलं आहे। तुम्हाला तिखट नसेल घालायचं तर तुम्ही इथे स्किप करू शकता, कारण की मिरची आहे वाटणामध्ये, तिखट तसंही ते होणारच आहे, पण तिखटाचा एक छान असा स्वाद येतो, त्यामुळे तिखटही थोडंसं घातलेलं आहे मी। आणि हे छान असं परतून घ्यायचं, कारण की आपलं वाटण जे आहे ते कच्चं आहे, ते आपलं आपण आधी लसूण वगैरे काय आपण भाजून घेतलेलं नाही आहे, त्यामुळे व्यवस्थित आपण हे छान परतून घ्यायचं। परतून झाल्यानंतर आहे ना, ह्याच्यामध्ये साधारण 2 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे मी। जरा सावकाश घालायचं, इथे मला थोडासा झटका बसला, त्यामुळे सावकाश आणि हळूवार पाणी घालायचं। ते वाटण पण गरम असतं, उडायला पण नको, आणि गॅस ह्याच्यामध्ये बारीक करून ठेवायचा। आणि पाणी घातल्यानंतर मग ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं
आणि मीठ घालून झाल्यानंतर मग 1 चमचाभर गोडा मसाला घालून घ्यायचा. गोडा मसाला फार महत्त्वाचा असतो. गोडा मसाल्याने खूप छान चव येते ह्याला. त्यामुळे गोडा मसाला 1 चमचाभर घालून घ्यायचा. छान हलवून घ्यायचं हे आणि मग मोठा गॅस करून ह्याला एक उकळी येऊ द्यायची. व्यवस्थित हलवून झालं ना की गॅस मोठा करून ठेवायचा आणि ह्याला उकळी येऊ द्यायची. आता एकदा उकळी आली ना ह्याला, हे बघा अशा पद्धतीने उकळी आली ना की मग हे सगळे जे आपण तयार केलेले शेंगोळे आहेत ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे. एकदमच घालून घ्यायचे आणि छान पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि त्या आमटीमध्ये व्यवस्थित हे मिक्स झालं पाहिजे. आता तुम्हाला हे खूप पातळ वाटतंय, पण ॲक्च्युली ते पातळ होत नाही, कारण की हे थोडेसे असे हे होतात ना, जे शेंगोळे असतात त्याचं पीठ असं बाहेर निघतं आणि त्याचे ते घट्टपणा येतो त्याला, ज्याप्रमाणे हे जसे जसे शिजतात ना त्याप्रमाणे. आता हे छान व्यवस्थित हलवून झाल्यानंतर झाकण ठेवायचं आणि 10 मिनटं कॉन्स्टंट हे शिजू द्यायचं. हे बघा शिजल्यानंतर ह्याचं पीठ बाहेर आलेलं असतं आणि त्यामुळे काय होतं, आमटी घट्ट होते. हे बघा खूप छान असे तयार होतात, अगदी पटकन तयार होतात, वेळही लागत नाही आणि खायला अप्रतिम असे लागतात. तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. तुम्हाला माझ्या रेसिपीज कसे वाटतात ते मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्या कमेंट आल्या की मला छान छान रेसिपीज अजून बनवाव्या अशा वाटतात आणि मला बरेच जण आता कमेंटही करतात माझ्या रेसिपी कशा बनत आहेत त्याच्यासाठी. आणि तुम्हाला कुठली रेसिपी बनवून हवी असेल तरी मला सांगा, मी ती रेसिपी माझ्या चॅनलवरती अपलोड करेल बनवून. आणि हां, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.